पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये वाल्मिक कराडचे आणखी 2 फ्लॅट असल्याची माहिती समोर येते. कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे अमनोरा टाउनशिपच्या ॲड्रिनो टॉवर क्रमांक 38 आणि 40 मध्ये हे 2 फ्लॅट असल्याची माहिती आहे. संबंधित फ्लॅट ज्योती जाधव हिच्या नावावरती असल्याची माहिती मिळते. वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 पत्नींच्या नावे अंदाजे 22 ते 25 कोटींची मालमत्ता ही ऑन रेकॉर्ड असल्याचं कळतंय. सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. आणि वाल्मिक कराडची पुण्यातली कोट्यवधींची मालमत्ता समोर आल्यानंतर आता सोलापुरातही कराडची संपत्ती पुढे येते. कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावरती बार्शीच्या शेंद्री गावात 1-2 नाही तर तब्बल 35 एकर जमीन असल्याचं पुढे आलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संदर्भातले आरोप करत काही पुरावे ट्विट केलेत. दरम्यान ज्योती जाधव यांच्या नावावरती असलेली जमीन कोट्यवधी रुपयांची नाही तर ती गेल्या 2 वर्षात खरेदी केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान ज्योती जाधव यांच्या त्या शेतजमिनीवरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी. बीड येथील प्रकरणातील मुख्य आरोपी असणारे वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांनी जी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जी शेंद्री या गावात जी जमीन खरेदी केलेली आहे त्या जमिनीवर सध्या आपण पाहायला गेलं तर या जमिनीवर आहोत. ही शेत जमीन आहे. या प्रकारे पाहायला गेलं तर 4 प्रकार जे विभाग आहेत ते या शेतीचे पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 36 एकर परिसरात द्राक्ष असेल किंवा इतर जे काही संत्री असतील अशा फळबागांची ही शेती आहे. आलिशान पद्धतीने ही शेतीची आहे. देखरेख केलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर ट्विट केल्यानंतर त्यांचा जो सातबारा आहे तो याच जमिनीचा आहे आणि याच जमिनीवर गेल्या 2 ते 1.5 वर्षापासून ही खरेदी केलेली जमीन आहे. दादा, तुम्ही ग्रामस्थ आहात, कधी कळलं की ही जमीन वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी आहे ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने आहे? ज्यावेळेस संतोष देशमुख यांचा खून खटला बीड जिल्ह्यात म्हणजे प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर त्याच्यात बरेच जण जी त्या बीड जिल्ह्यातील लोक आहेत त्याच्यात वाल्मिक कराड यांचं नाव सिद्ध झाल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला कळालं की बाबा ही प्रॉपर्टी इथं कराड यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहे. त्यांच्या पत्नीचं नाव आहे मंगल ज्योती जाधव. त्यांच्यामार्फत ती कसले जाते इथं त्यांचे बंधुराज सर जाधव सर म्हणून एक त्यांचे बंधुराज आहेत ज्योती मंगल जाधवचे यांचे. त्यांच्यामार्फत इथली सगळी पूर्ण देखरेख येते आणि ही प्रॉपर्टी पाठीमागील शेतकरी बर्डे शहाजी बर्डे यांच्याकडून ही खरेदी झालेली आहे. कारण शहाजी बर्डे हे कृषी अधिकारीच बीड जिल्ह्यातच असावेत कुठंतरी, त्यांच्याकडून हा व्यवहार झाला असावा आणि ज्योती मंगल जाधव यांच्या बंधुराजामार्फत सध्या ही व्यवस्था बघितल्या जाते. पाहायला गेलं तर अशा पद्धतीने त्यांचे जे बंधू आहेत जाधव सर ते पाहतात हे शेतीचा पूर्ण व्यवसाय. दादा, गावात एवढी मोठी खरेदी होते, ग्रामस्थांना हे कळत नाही, एवढा मोठा पैसा कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी घेतली जाते, कशा पद्धतीने बघताय? एकतर मी त्या घटनेचा निषेध करतो आणि ही प्रॉपर्टी आम्हाला गावात असून आम्हाला माहिती नव्हती कशा प्रकारे खरेदी केलेलं आहे. कारण ज्यावेळेस ही प्रकरण उघडकीस आलं त्यावेळेस आम्हाला समजलं, ज्यावेळेस डिजिटल उतार आमच्या गावात शेअर व्हायला लागला व्हॉट्सअप ग्रुपला त्यावेळेस समजलं आम्हाला. त्याच्या अगोदर काय माहिती नव्हतं. पैसा कुठून आला, वाल्मिक कराड यांचा काय संबंध आहे, ह्या सर्व जी शहानिशा आहे ती यंत्रणांमार्फत केलीच जाईल. मात्र असं असलं तरी अंजली दमानिया यांनी या प्रॉपर्टीची ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. कॅमेरामॅन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बार्शी.